भेटलो उगीच खुळा प्रेमाचा खेळ. अशोक मामा, तुमची कधी भेट होईल का नाही हे काय माहित नाही, पण एक ना एक दिवस तुमची नक्की भेट घेणार. अहो, तुमचे चित्रपट बघून लहानाचा मोठा झालोय. बघू, नशिबात असलं तर भेटू. बरं मामा, येऊ का? पॅसेंजर वाट बघत बसले असतील. भेटू नशिबात असेल तर. या भाऊ लवकर, टाइम झालाय गाडीचा. हे काय तुमच्या पाठीमागच आहे. मला वाटलं आज येत आहे का नाही की भाऊ तुम्ही. भाऊ, फक्त लातूर पर्यंतचा प्रवास नाही, राख्यात जीवनाचा प्रवास सोबत करायचे आपल्याला. हो ना भाऊ. ते बघा, गाडी पण आली. आधीच सांगतोय बरं, 50-50 रुपये तिकीट आहे म्हणून. पुन्हा म्हणू नका सांगितलं नाही म्हणून. रोज रोज काय सांगताय तेच. आज सांगावं लागते भया. पॅसेंजर का रोज रोज सारखे असते तोय. भाऊ, आवडली का तिला? नाही भाऊ, असं काही नाही. खरं सांगा भाऊ, आवडली असेल तर. आपल्याला आवडून जातो भाऊ, पुढच्या माणसाला पण आपण आवडायला पाहिजे ना. म्हणजे भाऊ, तुम्हाला पण? हो. हो हो, जमलं की हो. हो, मग आता आधीच बोलू. आजच? थोडं लवकर? हो, जास्त वेळ नका घेऊ. असं म्हणता? पण भाऊ, कुठलीही ती मुलगी, काय ओळख आहे का तुमची? नाही भाऊ, ती आधी कधी बघितलं नाही तिला जाऊ. हे माकडीन, इकडून कुठून आले? मामाच्या गावाला गेले होते माकडा. इथे बस साक्षीताई. साक्षीताई? हो, ही माझी लहान बहीण विद्या. या आधी तर कधी बघितलं नाही हिला गावात. अरे ही लातूरला होती ना शिकायला. मग विशाल, कुठे आहेस तू? खूप दिवसांनी दिसलास. गावाकडे गेलो होतो माझ्या, खूप दिवस तिकडेच होतो. अच्छा. हॅलो, हे शोना, प्लीज ना. तुला काय वाटलं मी विसरलोय? आज आपल्या रिलेशनला 1 वर्ष झालं म्हणून मी गिफ्ट पण घेतले रे तुझ्यासाठी. नको रे, प्लीज प्लीज रे, प्लीज. बसले का सगळं? हो, बसलो बसलो. हा. एक मुलगा फोनवर बोलत होता, त्याची गर्लफ्रेंड गिफ्ट आणून मागे लागली होती. हे आताची पोरं पण ना. अरे मग शिवम, आज कुठे आहे काम? इथलं ह्या गावचं झालंय काम, आता लातूरामध्ये आणखी. अच्छा. मग विशाल, तुझं काय चालू आहे सध्या? भाऊ कविता करायला लागलेत, कवी झालेत. तू कविता करतोस? हो. ए, मला पण शिकव ना कविता करायला. मग साक्षी, तुझं काय चालू आहे सध्या? मी हॉस्पिटलमध्ये जॉब करते, रिसेप्शनला. आणि विद्याचं काय चालू आहे? माझं BCA चालू आहे. तुम्ही दोघं असं एकमेकांना वाकडं का बोलता? माकडीला वाकडेच बोलावं लागते. जा माकडा, नको बोलू तू माझ्याशी आता. सॉरी साक्षी, रुसलीस का?
सॉरी ना पाठ मग माझ्या भाऊ. माकडीचे पाय केवढे असतील ना? चला लवकर पैसे काढा, वेळ नाही आपल्याकडे. काही काही माणसांना ना पैशाची लय हवा असते. हो बघ ना. दोघीचे ना? ए माकडा, उड्या मारत जा. झाडाला लमकळायचा. हा जा जा. तुझी काय गरज होती ग त्याला कविता शिकव म्हणायची? का ग ताई, तो चांगला मुलगा नाहीये का? तसा तो चांगला आहे ग, पण खूप दिवसापासून गावात नव्हता ना. काय सांगता येतं, वेळेनुसार, काळानुसार, परिस्थितीनुसार सर्व बदलतात. तोही. हो भाऊ, तुम्हाला खरंच माहिती नव्हतं विद्या साक्षीची बहीण आहे म्हणून? नाही भाऊ, खरंच माहित नव्हतं. भाऊ आता प्रपोज नाही, काही नाही करायचं, सगळा प्लॅन कॅन्सल. नाही भाऊ, तसं काही करायचं नाही. तुम्ही मारा प्रपोज बिंदास. साक्षीला माहीत झाल्यावर? ते माझं मी हँडल करतो. भाऊ विद्याने फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. हो हो, जमलं की हो. बघा पुढून पण ग्रीन सिग्नल भेटलं. पण भाऊ तुम्ही रिक्वेस्ट किती टाकलं होतं? 2-4 दिवस झालं. तुम्ही पण फास्ट आहोत भाऊ. मग भाऊ लय खुशी दिसायला. हो हो, चॅटिंग. हाय विद्या. हा बोल की. तू फ्री असशील तर भेटाव का आपण? नको का रे? माझं कॉलेज आहे. कॉलेज सुटल्यावर भेटूत की. काही काम असेल तर सांग. अरे हा, ते माझ्या कविता आहेत बघ. हा त्याचं काय, त्या कविता आज मला सरांना द्यायच्या आहेत. त्या कविता लिहून देतीस का तू मला? मी ताईला विचारून सांगते तुला. नको मग राहू दे. का नको? राहू दे, करतो माझं मी ऍडजस्ट. बरं नाही विचारत ताईला, ये 4 वाजता. आमच्या कॉलेजच्या जवळ एक कॅन्टीन आहे, तिथे बसून लिहून देते. ओके चालते. ओके बाय. असं आहे का भाऊ? आज काम झालंच म्हणून समजा. बघू गावात येते. भाऊ आज काय पण करून बोला, आज लय भारी चान्स आहे. पण भाऊ तुझी फ्रेंड आहे की सोबत? तिला मी हँडल करतो, तुम्ही जावा. मग काय चालेल? हाय विशाल, हॅलो. बस ना. काय घ्यायचं, कॉफी की चहा? नको, काही नको. हाय विद्या. हाय. ती व्हाईट कलरची स्कूटी कोणाची आहे? माझी आहे. साईडला लावा जरा. ते तू काहीतरी लिहायचं म्हणलं होतास ना? अरे हा, ते घेतलंय मी लिहिण्याकडून. अच्छा, ओके. कोण आहे? पप्पा आहे. उचल की मग. नाही नको. का? काय सांगू त्यांना? मी फ्रेंड सोबत आहे म्हणून सांग की. नाही नको, नंतर बोलते माझी मी रूमवर गेल्यानंतर. मग विशाल याव. हो चालतंय. बाय विद्या. बाय. भाऊ झालं का काम? मारलो का प्रपोज? नाही भाऊ. का हो भाऊ? भाऊ मी जर आज माझ्या मनातल्या गोष्टी तिला सांगितल्या असत्या तर पुढे काय झालं असतं. काय म्हणजे? अहो तुमची लाईफ झाली असती. इथे माझी लाईफ झाली नसती, इथे तिघांची लाईफ संपली असती. म्हणजे समजा मी जरा तिला प्रपोज मारला असता आणि हिने जर मला हो म्हणाली असती तर एका बापापासून एक मुलगी लांब झाली असती, एका बहिणीपासून एक बहीण लांब झाली असती आणि एका मित्रापासून
एक मैत्रीण लांब झाली असते. माझ्या एक रिलेशनमुळे 3 रिलेशन तुटले असते. बरोबर आहे बघ तुमचं. ह्या गोष्टीचा मी विचारच केला नाही. साक्षीचा खरंच माझ्यावर खूप विश्वास आहे आणि तो मला तोडायचा नाही. पण भाऊ, प्रेम आजच्या बैठकीत एकतर्फी प्रेमाचा स्वीकार करून हे प्रेम इथेच स्वतः अर्पण करीत आहोत. भाऊ, सकाळी तुम्हाला म्हणालो होतो बघा, एका पोराला त्याची गर्लफ्रेंड गिफ्ट आणून मागे लागली होती. हा, त्याचं काय? तेव्हा बघा, शेवटी आला तो गिफ्ट घेऊन. हे शोना, सॉरी ना. हे आत्ताची पोरं पण ना अवघड आहे खूप. प्लीज एवढ्या वेळेस माफ कर. हे बघ, गिफ्ट पण घेऊन आले तुला. बोल ना रे. बर, नको बोलू, जा. मी ना आता वाचतच नाही. तसं बोलू नको संकेत. तू एक वेळ मला नाही बोलला तरी चालेल, पण वाचन सोडू नकोस. गंमत केली रे. मी वाचन सोडेन असं वाटते तुला? हो, माहितीये मला. तू एक वेळ मला सोडशील, पण वाचन सोडणार नाहीस. गिफ्ट सोडा दी. त्याच्यात ते ड्रायव्हर दादा आहेत ना? हो, पण हे त्या मुलांना इथे कसं काय घेऊन आलेत? प्रशांत, आपण साफ करून घे. हो, येतो. ठीक आहे साहेब. धन्यवाद दादा. अहो, त्यात काय साहेब? साहेब, विचारू का? हा, विचारा की. म्हणजे 3-4 महिन्यापासून मी तुम्हाला बघतोय. तुम्ही दिवसभर ड्रायव्हिंग करता. मी रोज कुठल्या ना कुठल्या अपंग विद्यालय असेल किंवा अनाथ आश्रमातल्या या मुलांना इथं घेऊन येतात. तुम्हाला परवडते काय? परवडतंय? हो, अपेक्षापेक्षा जास्त मिळतंय. काय मिळते? आनंद मिळतो. ते सगळं ठीक आहे हो, पण तुमची फॅमिली असेल ना? अहो, ही पण माझी फॅमिलीच आहे की. म्हणजे साहेब, तुम्ही यांना सांभाळता आधी बरोबरच आहे, पण तुमच्या बायको लेकरांना, आई वडिलांना, भाऊ बहिणींना यांना बी सांभाळावं लागत असेल ना? बसा, चालतं. हो, लगेच. बसा, सांग काय म्हणत नाही. पहिली गोष्ट, माझं लग्न झालं. दुसरी गोष्ट, यांच्यावर खर्च करून उरलेला पैसा मी घरातच वापरतो. तसं काय मी जास्त श्रीमंत नाही, पण आहे त्याच्यामध्ये समाधानी. आणि इथून पुढचा वेळ मी घरच्या सोबतच घालवतो. आमची जॉईंट फॅमिली आहे. आपल्याला प्रेमाला कमी नाही, पण आपल्याला जसं प्रेम मिळतंय तसं यांना पण मिळावं म्हणून हा केलेला छोटासा प्रयत्न. काय पण म्हणा साहेब, तुम्ही लय भारी माणूस आहात. अहो, काय काय त्यात तेवढं? अहो, नाही साहेब, जास्त करून इथं कपल्स येतात, हा, पण तुम्ही यांना घेऊन फिरता, खरंच लय भारी आहे. साहेब, तुमच्या आयुष्यात कोणी आलं नाही का हो प्रेम घेऊन? हा. मीही गेलो होतो की त्यांच्याकडे प्रेम घेऊन. मग पुढे काय झालं? पुढे काय, पहिलीचं लग्न झालं, दुसरीला राखी बांधली आणि तिसरीला तर उत्तरच दिलं नाही. मग पुढे पुढे काय होणार? अहो, एक गोष्ट मात्र समजली, जसं दुःखाला अंत नाही तसं प्रेमालाही अंत नाही. अहो, जेव्हा व्हायचं तेव्हा होईल लग्न. पण आता जी खरी गरज आहे ती यांना आहे, प्रेमाची खरी गरज. वा साहेब, कसले भारी विचार आहेत तुमचे. मी तर फॅन झालो बघा तुमचं. आऊ नका, फॅन होऊ नका. फॅन हे काही काळासाठी असतात. मित्र बना. मित्र कायमस्वरूपी राहतात. त्यामुळे मित्र बना. हो साहेब. हा,
घ्या आमचे फॅन बोर व्हायले बघा. येतो. भैया हा तुम्ही त्यांना साहेब का म्हणत आहात? नेमकं कोण आहेत ते? ते या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. भाऊ तुम्ही एका गोष्टीकडे नीट लक्ष केलं का? कोणत्या हो? सुरुवातीला सगळ्यांचे लक्ष आपल्याकडेच होते. शेवटी सगळ्यांचे लक्ष तिकडे गेले. रिअल लाईफ मध्ये पण तसंच आहे भाऊ. आपण त्यांची एकच बाजू बघितली आणि त्यांना नाव ठेवायला लागलो. भाऊ इथेच आपण चुकलो. ड्रायव्हर दादा पैसे मागत होते कोणाची तरी भूक मिटवण्यासाठी. त्या दोघांनी एका आदर्श व्यक्तिमत्वापासून आपल्या प्रेमाची सुरुवात केली. आणि भाऊ तुम्ही नात्याचा विचार करून प्रेमाचा त्याग केला. खरंच भाऊ इथे प्रत्येक जण ग्रेट आहे. इथे प्रत्येक जण हिरो आहे आणि इथे प्रत्येक जण राजा आहे. बरोबर आहे भाऊ तुमचं. फक्त भाऊ आपण आपल्या बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवला पाहिजे. सगळ्यांचं सांगत आहात, तुमचं का सांगितलं नाही? माझं काय? तुम्हाला काय वाटलं? मला माहिती नाही. तुम्ही जेव्हा पाणी बॉटल घेण्यासाठी गाडीत उतरला होता बघा, तेव्हा हॅलो, हे शोना प्लीज ना. तुला काय वाटलं मी विसरलोय? आज आपल्या रिलेशनला 1 वर्ष झालं म्हणून मी गिफ्ट पण घेतले रे तुझ्यासाठी. नको रे प्लीज. बया एक पाणी बॉटल दे. दादा एक निळ्यासारखी पेन घ्या. आणखी 5 रुपये दे. पेन तर 5 रुपयालाच आहे ना. आधी भेटत होती, आता नाही. जमाना लय बदललाय बाळा. इंडिया डिजिटल होत चाललाय. जा आणखीन 5 रुपये घेऊन ये. हे घ्या आणखी 5 रुपये आणि पेन द्या त्याला ती. नको दादा राहू द्या. अरे राहू दे, जा लवकर पेन घेऊन. मी तर तुम्हाला ओळखत बी नाही. आय एम इंडियन. यू ऑल्सो इंडियन? यस आय एम ऑल्सो इंडियन. जा ही पेन घेऊन लवकर. उशीर नको करू शाळेला. काय दादा, शिक्षणाच्या वाटेवर येणाऱ्या अशा छोट्या छोट्या वस्तूपासून दूर करत जाऊ नका कोणाला. पण भया त्यात आमचं आर्थिक नुकसान होत आहे. अहो त्यात तुमचं आर्थिक दृष्ट्याच नाही तर शारीरिक दृष्ट्या पण नुकसान होऊ शकते. म्हणजे तुम्ही त्याला 5 रुपयाच्या पेनसाठी माघारी धाडत होता. अहो उद्या ह्याच टेबलवर तो चाकू ठेवून तुमच्याकडून 5,000 रुपये वसूल करून घेऊ शकतो. तेव्हा त्याची मानसिक परिस्थिती बदललेली असेल. काय भया तुम्ही पण असं कुठं होतंय का? आता त्यानं पेन घेऊन गेलाय म्हणजे उद्या चालून त्यानं लगे कलेक्टर होणार असल्यासारखं म्हणत आहात तुम्ही. का नाही होऊ शकत? अहो इथं चहा विकणारा पंतप्रधान बनू शकतो म्हणल्यावर हा कलेक्टर का नाही बनू शकत? बरोबर आहे भया तुमचं. आणि त्याला तुम्ही काय म्हणत होता की इंडिया डिजिटल होत चाललाय. अहो इंडिया डिजिटल नाही, डिलीट होत चाललाय. उघड्या डोळ्यांनी बघा आणि डोक्याने काम करा. धंद्याच्या नादात आंधळे नका होऊ. चला मग येतो. त्यामुळे भाऊ ते राजा तुम्ही पण आहात. भाऊ एक गोष्ट मात्र समजली बघा, ते नाव ठेवणारे पण आपणच आहोत आणि चांगलं म्हणणारे पण आपणच आहोत. बरोबर आहे भाऊ तुमचं. इथे जातीच्या धर्माच्या नावाखाली आपण भारतीय आहोत हेच विसरून जात आहोत. भारतीयावरून एक आठवले, उद्या जायचे माहितीये ना. उद्याचा दिवस विसरून कसं चालेल? बिकॉज वी आर इंडियन्स फर्स्टली अँड लास्टली. भाऊ या सर्व गोष्टी आपल्या समोर घडल्या आहेत. त्यामुळे आपल्याला माहिती आहे अशा कित्येक गोष्टी आपल्या पाठीमागे सुद्धा घडत असतील. ये बाळांनो इकडे पळा.
साहेब 6 वाजले आणि तुम्ही दिलेले 6 महिने पण पूर्ण झाले. तुम्ही दिलेली संधी आणि जिम्मेदारी आता इथेच पूर्ण झाली बघा. साहेब हा तुमच्या जागेवर बसायचं संबंध तर लय शिकावं लागते का? अरे तसं काही पण नाही. तसं जर असतं तर शैक्षणिक पात्रतेनुसार पंतप्रधान, मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री हे जे ते त्या त्या क्षेत्रातले असते ना. असं काय नाही का मग? नाही तसं काही पण नाही. म्हणून तर कोणीही बसू शकतं खुर्चीवर. एवढं सोपं आहे खुर्चीवर बसेल. हा मग का तुला बसायचंय का? अरे साहेब या आदानी ठोकळ्याच्या हातात देश देऊन देश विकायचा विचार आहे वाटतं तुमचा. बरं ते जाऊ दे. त्या खुर्चीवर नाही या तरी खुर्चीवर बसशील? नाही साहेब नको राहू दे. अरे ये. नाही साहेब अरे बस म्हणतोय ना बस. नको. अरे बस ये बस. हा हे बघ आता वाजले 6. इथून पुढचे 6 महिने तू हॉटेलचा मालक. बरं साहेब समजलं? हा हॅलो विद्या, हा बोल ना ताई. तुम्हाला सकाळी विचारलं होतं ना की विशाल चांगला मुलगा आहे की नाही. हा त्याचं काय? तसा तो चांगला आहे ग, पण काळानुसार विचार माझे बदलले होते. बरं जाऊ दे, ठेवू का? बर ताई. विद्या एक मिनिट ना. विद्या तू विशाला मनातलं सांगितलं का नाही? प्रेम संपलं तरी चालेल, पण पप्पांनी ठेवलेला माझ्यावरचा विश्वास तो कधीच संपू देणार नाही. बस. यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करणार आहे ईश्वर कांबळे. सर, हे संविधान फक्त आम्हा विद्यार्थी वर्गांचेच आहे का? नाही, संविधान हे सर्व भारतीयाचं आहे. मग सर, या संविधानाचे वाचन फक्त आम्हा विद्यार्थी वर्गानेच करायचे का? म्हणजे सर, आज 26 जानेवारी आजपासून हे संविधान अंमलात आले होते. या दिवसापासूनच प्रत्येकाला राजा म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला होता. निदान सर, आज तर येथे जमलेल्या प्रत्येक भारतीयांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले पाहिजे. अरे वा, सुंदर कल्पना आहे. व्हेरी गुड ईश्वर. भाऊ कोण आहे तो मुलगा? काल गाडीमध्ये साक्षीच्या साईडला एक मुलगा डब्बा घेऊन बसला होता बघा. हो, होता ना. त्या शुभम कांबळेचा लहान भाऊ आहे तो ईश्वर कांबळे. सर्व उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांना, पालकांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन या चिमुकल्याच्या पाठीमागे करावं, ही नम्र विनंती आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता